देख रहे हैं KGN प्राइम न्यूज। निप्पाणी येथील श्री अमराई रेणुका मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे गटप्रभूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात यल्लमा यात्रेच्या रूपात संपन्न। परंपरेनुसार निप्पाणी संस्थानचे राजे श्रीमंत दादाराजे निप्पाणकर सरकार यांच्या हस्ते मंदिरातील रेणुका मातेच्या मूर्तीस व मातंगी देवीच्या मूर्तीस पहाटे अभिषेक पुरोहित श्री पांडुरंग वडेर यांच्या हस्ते घालण्यात आला। नंतर देवीची महाआरती करण्यात आली। मंदिर परिसरामध्ये मानाचे सर्व जग वाजत गाजत दाखल करण्यात आले। दुपारी निप्पाणकर राजवाड्यामधून मानाची भाजी भाकरी व आंबील वाजत रेणुका मंदिर अमराई येथे आणण्यात आली। हे सर्व नैवेद्य श्रीमंत दादाराजे निप्पाणकर यांच्या हस्ते मानाचे सर्व जग पालखी मंदिरातील देवीची मूर्ती यांना हा नैवेद्य दाखवण्यात आला। निप्पाणीतील हजारोंच्या संख्येने भक्तांनी आणलेला भाजी भाकरीचा नैवेद्य देखील देवीस अर्पण करण्यात आला। सायंकाळी निप्पाणी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निप्पाणकर यांच्या हस्ते कापूर लावून यात्रेची सांगता करण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या सर्व सौभाग्यवती स्त्रिया यांनी यल्लमाचा जोगवा मागून एकमेकीला भाजी भाकरीचा नैवेद्य परडीमध्ये देण्यात आला। तसेच सर्व उपस्थित भक्तगणांनी मंदिर परिसरामध्ये भाजी भाकरी व आंबलीचा नैवेद्य ग्रहण केला। त्यानंतर रात्री उशिरा हे सर्व जग व पालखी निप्पाणकर राजवाड्यामध्ये जाऊन यात्रेची सांगता करण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता निप्पाणी नगरपालिका, निप्पाणी टाउन पोलीस स्टेशन, निप्पाणीचे श्रीमंत विजयराजे निप्पाणकर, श्रीमंत रमेशराव देसाई, श्री पवार, श्री संजय तोरसकर, श्री प्रकाश मोहिती, श्री रमेश बिरंजे, श्री जयवंत घोडके, श्री धनंजय मोकाशी, श्री राजेंद्र भगत, श्री विलास मोरे व सर्व विश्वस्त मंडळी कमिटी मेंबर्स यांनी परिश्रम घेतले। तसेच अनिरुद्ध बापू सेवा संघ यांच्या मदतीने ही यात्रा योग्यरित्या संपन्न झाली। सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग पाहायला मिळाली। आलेल्या सर्व भक्तांचे देखील मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले। गुरु पवार, सुनील तेंडुलकर, प्रभाकर पाटील, पांडुरंग मोरे, परशुराम विटेवरी, जयसिंग घोडके, किरण पाटील, संजय तोरसकर, पुजारी कुंभार, विलास कुंभार, नामदेव कुंभार हे यावेळी उपस्थित होते। KGN क्राइम न्यूज साठी मुख्य संपादक सय्यद अफसर पटेल यांच्यासह वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री।